जय महाराष्ट्र मित्रांनो, बुक माय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आजचा जो व्हिडिओ तो लँड सेगमेंटमधला असणार आहे। एक 15 दिवसापूर्वी आम्ही चांदणी चौकातला एक क्लिअर टायटल NATP रेरा अप्रूव्हल प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ अपलोड केला होता फेसबुक आणि यूट्यूबवर। तेव्हा अनेक लोकांनी कॉल करून मला विचारणा केली होती की थोडेसे बजेटमधले प्लॉट तुम्ही दाखवा, मग ते प्लॉट भुगाव, भुकुम, पिरंगुट या भागात असले तरी चालतील। तर तुमच्या विनंतीला मान ठेवून आज आपण भुकुममधला एक प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ इथे बनवत आहोत। हा पण प्रोजेक्ट जो आहे तो क्लिअर टायटल NATP रेरा अप्रूव्हलच आहे, पण ह्याचं जे पॅकेज कॉस्ट आहे आणि ह्याचं जे बजेट आहे ते खूप कमी असणार आहे। आता लास्ट टाइम काय झालं होतं, मिनिमम प्लॉट जो होता तो साधारणतः 2700 स्क्वेअर फूट असल्यामुळे एकतर आधी 4500 रुपये रेट आणि त्याच्यात मोठे प्लॉट, त्यामुळे त्याचं पॅकेज कॉस्ट 1,12,00,000 रुपये जात होते। पण इथला जो रेट आहे तो खूप कमी आहे, म्हणजे 30-40% डाऊन असणार आहे। त्यामुळे इथलं पॅकेज कॉस्ट एवढं कमी जाणार आहे की सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला पण इथे प्लॉट घेता येणार आहे आणि त्यात क्लिअर टायटल असल्यामुळे बँक लोन वगैरे पण इथं होणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या बुक माय वस्तू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका। आणि जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल हा व्हिडिओ तर आमच्या चॅनलला फॉलो करायला पण विसरू नका, कारण आपलं एकमेव महाराष्ट्रातलं चॅनल आहे। ही सगळी डिटेल माहिती आपल्या मातृभाषेत मराठीत तुम्हाला देत असतो आम्ही, आणि तुमचे जे अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहे ते समजून घेत असतो। तर एवढ्या म्हणजे डिटेलमध्ये आणि एवढा अभ्यासपूर्वक माहिती तुम्हाला कुठल्याच यूट्यूब चॅनलवर कधीच मिळणार नाही। तर त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। आणि ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा। तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेण्यासाठी सुरुवात करूया। आता आपण थोडं लोकेशनबद्दल समजून घेऊया। तर भुकुम नावाचं हे गाव आहे, भुगावच्या नंतर भुकुम लागतं आणि मग याच्यानंतर खाली पिरंगुट लागतं। आता ह्या प्रोजेक्टच्या लोकेशनवर 10 मिनिटाच्या अंतरावर पिरंगुटचा तो चौक आहे, जिथे मेट्रो स्टेशन येणार आहे फ्युचरमध्ये, जे हिंजवडी पिरंगुट जी मेट्रो आहे ती तिथे येईल। आणि 10 मिनिटाच्या अंतरावर जो चांदणी चौक आहे मेन, आता मोठा झालेला तो चांदणी चौक आहे। पूर्ण हा जो मेन रोड आहे तो पूर्ण सिमेंटचा आहे आणि वेळ फार कमी लागतो सिमेंटचा रोड असल्यामुळे। त्यानंतर ज्या शाळा, कॉलेजेस, त्याच्यानंतर हॉस्पिटल, मार्केट हे सगळं अगदी जवळ इथं लागून आहेत। प्रोजेक्टला लागून स्कीम विकल्या जातात, त्याचे 65-70 लाख रुपयाला इथे 2 BHKची आता कॉस्ट आहे। तर लोकेशन जे आहे प्रोजेक्टचं खरंच खूप चांगलं आहे। ताबडतोब तुम्ही प्लॉट घ्या आणि बंगलो बनवायला सुरुवात करा, लगेच राहायला पण आहे अशा कंडिशनमध्ये आहे। पूर्ण प्लॉटिंगच्या अवतीभोवती सगळी घरं आहेतच इथे, त्यामुळे लोकेशन जे आहे ते डिस्टन्स तर कमीच आहेत, चांगलेच आहेत, पण निसर्ग खूप चांगला आहे। इथं शेजारून बाजून तुम्ही बघता ना तर ह्या भागामध्ये इथे जवळ मानस लेक आहे, तर खूप सारे इथे तुम्हाला मोठे मोठे हॉटेल्स बघायला भेटतील, कॉस्टली हॉटेल बघायला भेटतील, लक्झुरियस, आणि शाळासुद्धा आहेत, इंटरनॅशनल शाळा पण इथे जवळच आहेत। तर लोकेशन खूप चांगलं आहे। तुम्ही बाजूला बघितलं तर पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे, प्लॉट सपाट आहे पण पूर्ण व्हॅली व्ह्यू असलेला प्लॉट आहे। निसर्ग खूप सुंदर। आता पाऊस चालू होणार आहे, पावसाळ्यात तुम्ही जे आता व्हिजिट कराल तोपर्यंत पाऊस चालू झालेला असेल। पावसाळ्यात अगदी म्हणजे फॉग असतो सगळ्या साईडनी, आणि लोकेशन जे आहे ते प्रोजेक्टचं ते खूप चांगलं आहे। आता आपण लीगलबद्दल आता आपण या प्रोजेक्टचं लीगल टायटल समजून घेऊया। तर प्रोजेक्ट हा NA-PMRDA सँक्शन आहे, कारण ही जी लिमिट आहे ती PMRDची लिमिट आहे। आता NA-PMRDA असल्यामुळे साहजिक तुमचा सेपरेट सेल डीड आणि सातबारा पण इथे होणार आहे। पण मी नेहमी लोकांना एक गोष्ट सांगत असतो लीगलमध्ये, कारण की मला ही खूप महत्त्वाची वाटते। रिअल इस्टेटमध्ये अनेक वर्ष काम करताना ज्यावेळेस लोकांना लीगल माहिती नसतं आणि काही लोक त्या लीगल माहिती नसल्यामुळे लोकांच्या अज्ञानाचा जो गैरफायदा उचलतात तो उचलू नये आणि लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून मी या लीगलवर थोडा जास्त भर देत असतो नेहमी। तर PMRDAमध्ये प्लॉट घेण्याचे अनेक फायदे, त्याच्या आधी NA प्लॉट घेण्याचे खूप फायदे आहेत। त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा, कधी पण इन्व्हेस्टमेंट करत असाल तर बऱ्याचदा काय होतं की NA प्लॉट थोडेसे महाग वाटतात लोकांना, पण ते महाग असण्याचे अनेक कारणं पण आहे, डेव्हलपमेंट असेल किंवा लीगलला लागणारा खर्च असेल, अनेक गोष्टी सांगणार आहेत। पण तुमचं जोपर्यंत बजेट बनत नाही तोपर्यंत वाटलंच प्लॉट घेऊ नका, पण जेव्हा पण घ्याल तेव्हा NAच प्लॉट घ्या, कारण गव्हर्नमेंटच्या सगळ्या परमिशन घेतलेल्या असतात। या लीगल प्लॉट गेममध्ये ज्या रोड असतात किंवा जे प्लॉट असतात ह्याची सरकार दप्तरी नोंद असते। उद्या प्लॉटमध्ये लिटिगेशन वगैरे आलं तरी तुम्ही अर्ज करून सरकारी मोजणी मागू शकता, आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्या परमिशन घेऊन घेतलेली वस्तू ती कधी कायम तुमच्या फायद्याची असते। उद्या काही डिस्प्यूट जरी झाले तर रेरा सँक्शन असल्यामुळे तुम्ही रेरात पण जाऊ शकता। तर मी नेहमी सांगतो की NATP रेरा अप्रूव्हल प्लॉटिंग प्रोजेक्टमध्येच इन्व्हेस्टमेंट करा, आणि फ्लॅट घेत असेल तरी सँक्शनच घ्या। आता त्याचा अजून एक फायदा काय की तुमचं बँक लोन पण व्हायला तुम्हाला मदत होते,
आणि सेपरेट सेल डीड आणि 7/12 झाल्यामुळे उद्या तुम्हाला विकायचं जरी असेल ना तरी कोणाची परमिशन घ्यायची गरज पडत नाही, तुम्ही इमिजिएटली विकू शकता आणि नॅचरल ॲप्रिशिएशन आहे ते पण खूप चांगलं मिळतं. आणि PMRDAमध्ये का प्लॉट घ्यावा, म्हणजे लोकांना वाटतं की PMRDAमध्ये घेतलं म्हणजे थोडंसं आउटसाईडला आहे म्हणून PMRDAचं सँक्शन आहे की काय. पण मला असं वाटतं ना की सिटीमध्ये आता एक वेगळाच नियम बिल्डर लॉबीने शोधून काढलेला आहे, तो म्हणजे लोडिंगचा, जो की मला वैयक्तिक कधीच पटत नाही. तर शहरामध्ये ह्याच्यापेक्षा 4 पट पैसे देऊन परत लोडिंगचा प्लॉट घेण्यापेक्षा PMRDAमध्ये प्लॉट घेणं कधीही फायद्याचं आहे. तर हा पूर्णपणे NA PMRD आणि रेरा सँक्शन पण आहे, इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काहीच हरकत नाही. बाकी अजून लिगलबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला 1 to 1 पण विचारू शकता, मला आमच्या टीमला विचारू शकता. बिल्डर पण तुम्हाला याच्यात हेल्प करेल आणि या दोघांना विचारून पण सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं तर तुम्ही तुमच्या वकिलाला पण या प्रॉपर्टीचे सगळे पेपर दाखवून लिगल चेक करू शकता. पण लिगल बघणं खूप गरजेचं आहे प्रॉपर्टी परचेस करता. आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. छोटाच प्रोजेक्ट आहे हा, 47 गुंठे हा प्लॉट आहे आणि 47 गुंठ्यामध्ये टोटल फक्त 12च प्लॉट इथं बसलेले आहेत. मिनिमम प्लॉट साईज ही 1076 स्क्वेअर फूटची असणार आहे. मॅक्सिमम जो प्लॉट आहे तो 3500 स्क्वेअर फूटचा इथे असणार आहे. आता ह्या प्रोजेक्टला 1.4चा FS आहे, म्हणजे जर 1000 स्क्वेअर फूटचा जर प्लॉट असेल तर 1400 स्क्वेअर फूटचं बांधकाम तुम्हाला इथे करता येईल. म्हणजे 1076चं जर आहे तर 1500+ स्क्वेअर फुटाचं बांधकाम जे आहे ते तुम्हाला लिगली इथं करता येणार आहे. प्लॉट पूर्णपणे सपाट प्लॉट आहे, म्हणजे ह्याचा फायदा तुम्हाला काय होईल की कन्स्ट्रक्शन कॉस्ट जी आहे ती खूप तुम्हाला इथे कमी लागेल. आणि हा प्लॉट जो आहे ना तो इमिजिएटली बंगलो बनवण्याचा प्लॉट आहे. असे सगळेच प्लॉट नसतात की तिथे ताबडतोब बंगलो बनवावे, पण प्लॉटला लागून सगळेच बंगले असल्यामुळे, घर असल्यामुळे ना सिक्युरिटीचा पण इथे विषय नाही आहे, तुम्ही ताबडतोब घर बनवू शकता. आता हे जे 12 प्लॉट आहेत त्याच्यानंतर इथे समोर गेट आहे, बघा ह्या साईडला गेट दिलं इथं. आणि ह्या 12 प्लॉटमधून 3 प्लॉट आधीच विकले गेलेत, म्हणजे जेव्हा एनी ऑर्डर आली त्याच्यानंतर लगेच 3 प्लॉट गेले. 9 प्लॉट शिल्लक आहे, त्यातले 1-2 नंबरचे प्लॉट इथे येणार आहेत, 1 आणि 2 नंबरचे प्लॉट जे ते इथं असणार आहे. ह्याच्यासमोर इथे एक रोड आहे, हा एक इथं रोड सोडलेला आहे, हा एक रोड आहे इथे, हा असा एक रोड आहे आणि असा एक रोड आहे. तर या साईडला तुम्हाला ॲम्युनिटीज दिली, तर बघा तिथे पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. म्हणजे ऑफिशियली याचं अजून लॉन्चिंग झालेलं नाही आहे प्रोजेक्टचं, छोटा प्रोजेक्ट असल्यामुळे. आणि ह्या साईडला जे 2 घर दिसतात जे आधीपासूनच होते त्याच्यात एक सोसायटीच्या ऑफिसमध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे आणि एक जे आहे ते क्लब हाऊसमध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहे. हे 4000 स्क्वेअर फूट जिथे ॲम्युनिटी स्पेस इथे तुम्हाला मिळणार, इथे लॉन वगैरे इथे होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सिमेंटचे रोड मिळणार आहे, ते 9 मीटरचा रोड आहे हा. तर हा आणि हा असे तुम्हाला इथे सिमेंटचे रोड मिळणार आहे. 3 प्लॉट जे आहेत ना तिथे बघा तिथे वॉल कंपाऊंडला लागून तुम्हाला 3 प्लॉट कमर्शियल आहेत. 1-2 ह्या साईडला जे 3 प्लॉट आहेत ते कमर्शियल आहेत, त्यानंतर इथं 3 प्लॉट असणार आहेत आणि बाकीचे जे प्लॉट आहेत ते ह्या साईडला असे लाईनीत देण्यात आले. थोडंसं लांबी रुंदी म्हणजे लांबीला काही प्लॉट इथं जास्त आहेत, रुंदीला कमी आहेत. तर असे प्लॉट टोटल इथे 12 प्लॉट असणार आहे. आता प्लॉटसोबत तुम्हाला सिमेंटचे रोड मिळणार आहे, पण त्या व्यतिरिक्त डिमार्केशन तर मिळणार आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल डिमार्केशन मिळणार आहे. पण अख्ख्या प्रोजेक्टला तुम्हाला इथे डिमार्केशन दिलेलं आहे. समोर तुम्हाला इथे सिमेंटची भिंत आहे, मागं पण सिमेंटची भिंत आहे आणि ह्या साईडने तार कंपाऊंड आहे आणि ह्या साईडनी पण सिमेंटचीच भिंत, म्हणजे एका साईडने तार कंपाऊंड आणि 3 साईडने तुम्हाला वॉल कंपाऊंड आहे अख्ख्या प्रोजेक्टला. तर त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आहे पाण्याचं बघा इथे टाकी केलेलीच आहे, पण इंडिव्हिज्युअल तुम्हाला पाण्याचा जो टॅप आहे तो मिळेल. प्लांटेशन इथं तुम्हाला देण्यात येणार आहे, स्ट्रीट लाईट असेल, त्याच्यानंतर समोर गेट तर तुम्ही बघितलंच असेल. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहेत. प्रोजेक्ट खूप छोटा आहे, 9च प्लॉट इथं बघतात तर शिल्लक आहे 12मध्ये, त्यामुळे ते एखाद महिन्यात सोल्ड आउट व्हायला हरकत नाही. तर पुण्यामध्ये तुम्ही थोडेसे अफोर्डेबल किमतीमध्ये आणि ताबडतोब बंगलो बनवायचा जर प्लॉट शोधत असाल तर मग हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी चांगला आहे. चांदणी चौकापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करू शकता. तर आय होप की प्रोजेक्टच्या जे डिटेल आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. तर आता आपण शेवटी रेटबद्दल जाणून घेऊया. तर रेट जो आहे तो 2700 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट असणार आहे आणि मिनिमम प्लॉट साईज ही 1076 स्क्वेअर फूटची आहे. आता रेटचा जेव्हा आम्ही इथं सर्वे केला तर इथं शेजारीच एक प्लॉटिंग प्रोजेक्ट जो ऑलरेडी सोल्ड आउट झालेला आहे आणि जिथं 2 प्लॉट शिल्लक आहेत, तुम्ही तेही प्लॉट वाटल्यास आल्यावर बघा, 3500 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे आणि इथं 2700, म्हणजे 800 रुपये ऑलरेडी डाऊन आहे इथे रेट. तर 800 रुपयाचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे आणि ज्यावेळेस इथली डेव्हलपमेंट पूर्ण होईल आणि त्यावेळेस जर काही प्लॉट शिल्लक राहिले तर इथला रेट पण जो आहे तो तुम्हाला 3000च्या वर बघायला भेटेल. तर आता 2700 रुपये रेट आहे. त्या व्यतिरिक्त 1 लाख रुपये इन्फ्रा कॉस्ट असणार आहे, म्हणजे जे 9 प्लॉट शिल्लक आहेत, प्लॉटची साईज काही पण असली तरी 1 लाख रुपये इन्फ्रा कॉस्ट असणार आहे. त्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि जे काही लिगलला खर्च येतो तो, असं हे पूर्ण पॅकेज कॉस्ट असणार आहे. 80 ते 90% तुमचं बँक लोन पण होईल आणि बँक लोन आणि रेट निगोशिएशनला काही मदत लागली तर तुम्ही बुक माय वास्तू टीमला संपर्क करू शकता. तुमच्यासाठी आम्ही नक्कीच मध्यस्थीची भूमिका इथं निभावू आणि तुम्हाला एक नेहमी सांगतो मी,
लोकांना म्हणजे गैरसमज आहे त्या विषयात तो दूर करण्यासाठी मी परत एकदा सांगतो की आम्ही कुठलेही चार्ज करत नाही. बिल्डरने ऑलरेडी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला पेमेंट दिलेलं असतं आणि आम्ही बिल्डरला पण मदत करत असतो आणि तुम्हाला पण करत असतो. त्यामुळे तुम्ही बिंदास आमच्या टीमला संपर्क करा, स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा, पूर्ण माहिती तर घ्याच आणि पूर्ण सर्व्हिस पण घ्या, निगोशिएशनला पण मदत घ्या आणि बँकिंगचं जे लोन वगैरे आहे त्याला पण मदत घ्या. म्हणजे हा प्लॉट घेण्यासाठी जी मदत लागेल ती सगळी मदत घ्या आणि कुठले तुम्हाला चार्ज द्यायची पण गरज नाही आणि कुठे तुम्हाला पेमेंटही मागणार नाही. तर ही सर्व्हिस घ्यायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून जी प्रॉपर्टी घेताना एक मध्यस्थीची भूमिका खूप महत्त्वाची असते, कन्सल्टंट लागतो. तर ती भूमिका आम्ही नक्की तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे इथे निभावू. तर तुम्ही कॉल करा आम्हाला, माहिती विचारा, सगळं तुम्हाला आम्ही सांगू. तर आय होप की तुम्हाला ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती लक्षात आली असेल, पूर्ण प्रोजेक्ट लक्षात आला असेल. फक्त 47 गुंठ्याचा छोटासा प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही विजिट करा. 9च प्लॉट शिल्लक आहे, 12मध्ये 3 प्लॉट ऑलरेडी गेलेले आहेत आणि का घेण्याचे अनेक कारण आहेत, पण एक छोटंसंच कारण सांगतो की या प्लॉटपासून 1-1.5 किलोमीटरवर एक प्रोजेक्ट चालू आहे 2 BHK फ्लॅटचा. तर 2 BHK 65 लाख रुपयाला जातो. 1च किलोमीटरवर इथून तो प्रोजेक्ट आहे. तर 65 लाखाचा 2 BHK घेण्यापेक्षा इथं प्लॉट घ्या. साधारणतः 30-32 लाख रुपयाचा प्लॉट होऊन जाईल आणि जर त्याच्यावर एक 20 लाख रुपये जरी खर्च केले तर 50 लाखामध्ये 50, 55, 60 लाख पकडले, 65 लाख जरी पकडले तर तुमच्या स्वतःच्या जागेवर स्वतःचा भला मोठा 3-4 BHK बनेल. आणि जागा का म्हणजे ही जागेचं एक वैशिष्ट्य काय असतं की जागेमध्ये तुम्ही जागेचे पण मालक असता आणि पूर्ण स्ट्रक्चरचे पण मालक असता. फ्लॅटमध्ये मी नेहमी सांगतो की सोसायटी ही जागेची मालक असते आणि तुम्ही फक्त भिंतीचे मालक असता. आता हे ऐकायला जरा कडू जरी वाटलं तरी हीच फॅक्ट आहे. तुम्ही लिगलमध्ये वकिलाला विचारून घ्या. तर मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जागा घेऊन स्वतःचा बंगलो बनवण्याचं जे समाधान आहे ते तुम्हाला फ्लॅटमध्ये येऊ शकत नाही, म्हणून मी जागेला जास्त प्रमोट करतो. इव्हन आपल्या चॅनलवर पण तुम्हाला जागेचे व्हिडिओ ह्यासाठीच जास्त दिसतात की आम्हाला स्वतःला असं वाटतं जागा लोकांना विकून जागेवर जर लोकांनी बंगले बनवले तर त्यांना जास्त फायदा होतो फ्लॅटपेक्षा. तर हाच मेन आहे विषय. बाकी मी रेटचं पण तुम्हाला सांगितलं की 800 रुपये डाऊन आता रेट तुम्हाला इथं मिळतो आहे आणि अशा अनेकच कारणं आहेत. लिगल आहे, तुमचं लिगल पण क्लिअर आहे, बँक लोन वगैरे पण होते. म्हणजे प्लॉट घेण्यासाठी सगळ्याच गोष्टी ज्या लागतात त्या इथे अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला लोकेशन इथे येऊन प्रत्यक्षात येऊन तुम्ही चेक करा, लोकेशन आवडलं आणि रेट तुमच्या आवाक्यात तर आहे पण तुमच्या बजेटमध्ये बसलं वैयक्तिक तर तुम्ही इथं डील करू शकता. आणि अजूनही कुठल्या प्रोजेक्ट लोकेशनला जर तुम्हाला वाटत असेल की बाबा तुम्हाला प्लॉट घ्यायचा आहे आणि तिथला व्हिडिओ आम्ही बनवलेला नाही तर तुम्ही कमेंट करून किंवा कॉल करून सांगा. जसं आता हा बुकुमचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अनेक लोकांनी आम्हाला कॉल करून विचारलं होतं की बुकुममध्ये आम्हाला तुम्ही प्लॉटिंग दाखवा, म्हणून आपण हा प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवायला घेतला. तसं तुम्हालाही कुठल्या एरियाचं वाटत असेल तर नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मुळीच विसरू नका, कारण तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा तो एक प्रकारचा आम्हाला प्रोत्साहन पण देता, आम्हाला आशीर्वाद पण देतात. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही अपेक्षा पण नसते. व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा अशा लोकांना की जी तुमचे नातेवाईक मित्रमंडळी बजेट म्हणजे कमी बजेटचे NATP प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करतात ते ह्या रोडला म्हणजे चांदणी चौकपासून ते पिरंगुटच्या मध्ये कुठे जर प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करत असाल तशा लोकांना शेअर पण करा. आणि चॅनलवरला सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. एकमेव मराठी चॅनल आहे की एवढ्या डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला माहिती देतो. त्यामुळे बुक माय वास्तू मराठी या चॅनलला फेसबुक, यूट्यूब, इन्स्टा सगळीकडे सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.